नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिक्स क्लास 12 महाराष्ट्र बोर्ड मधील 5 नंबरचं चॅप्टर ऑसिलेशनला सुरुवात करणार आहोत. बघा, ऑसिलेशन हे खूप महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग असं चॅप्टर आहे. ठीक आहे. बघा, ऑसिलेशन म्हटलं की तुमच्या लक्षात येते ऑसिलेटरी मोशन्स. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, आपण ऑसिलेशनला समजून घेणार आहोत. खूप चांगल्या पद्धतीने आपण शिकून घेऊया. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून या चॅप्टरमध्ये तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे. एक एक पॉईंटवर तुम्ही काय करायचं, छानपैकी अभ्यास ठेवायचा आहे. ठीक आहे. फिजिक्स खूप सोपा आहे. ठीक आहे. जर तुम्ही थेअरीवर चांगला अभ्यास ठेवला तर तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये अडचण जाणार नाही. ठीक आहे. या अगोदर मी तुम्हाला लॉग अँटी लॉग कसा फाइंड करायचा, लॉग टेबलचा यूज कसा करायचा ते समजावून सांगितलेला आहे. आशा करतो तो पॉईंट तुम्हाला समजला असावा. ठीक आहे. आता आपण ऑसिलेशन या चॅप्टरवरती छानपैकी अभ्यासाला सुरुवात करूया. ठीक आहे. काय मग आपल्या चॅप्टरचं नाव ऑसिलेशन. बघा, चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन्स. ठीक आहे. आता बघा, ऑसिलेशन म्हटलं तुमच्या लक्षात येत असेल की ऑसिलेट होणार आहे काहीतरी, आहे की नाही. म्हणजे बघा, इथे जे ऑब्जेक्ट्स आहे, ऑब्जेक्टचा मोशन आहे हा कसा असणार आहे, तर ऑसिलेट होणार आहे. म्हणजे ऑसिलेटरी मोशन्स असणार आहे. ठीक आहे. तर बघा, ऑसिलेटरी मोशन्स इज पिरियडिक मोशन ऑल्सो. ठीक आहे ना. आता बघा की आपण पिरियडिक मोशनला पाहून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऑसिलेटरी मोशन समजायला मदत होईल. ठीक आहे. सो पिरियडिक मोशन. आता बघा की पिरियडिक मोशन म्हणजे काय. चला मग डेफिनेशनपासून मी तुम्हाला थोडं समजावून सांगतो की पिरियडिक मोशन कशा असतात. ठीक आहे. तर बघा, मोशन विच रिपीट्स इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम विच कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. बघा, पिरियडिक मोशनमध्ये मी काय सांगितलं की अशी जी मोशन असणार आहे जी रिपीट होणार आहे इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल समजून घेऊया की हा सन आहे आणि सन भोवती आपली जी अर्थ आहे किंवा एव्हरी प्लॅनेट बी म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आता आपण अर्थ घेऊया. सो अर्थचं जे मोशन आहे बघा, हे मोशन कसं आहे तर पिरियडिक मोशनमध्ये आहे. कसा बेटा, तो पिरियडिक मोशनमध्ये आहे. बघा, हे रिपीट होत असतं. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीनं एक फेरा सूर्याभोवती पूर्ण केला म्हणजे ती थांबली असं काही होतं का, नाही. तिचं जे रिव्हॉल्युशन आहे अलॉंग दिस सर्कम्फरन्स आहे की नाही, तो सारखंच चालू असतं, आहे की नाही. म्हणजे रिपीटेड काम आहे हे, आहे की नाही. सो द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज द एक्झाम्पल पिरियडिक मोशनमध्ये आपण घेऊ शकतो. ठीक आहे. अनदर इक्वेशन जर पाहिलं तर बघा, तुम्ही पेंडुलम बघितला असेल. घड्याळाला पेंडुलम असतो बघा, दोलक असतो, आहे की नाही. हा दोलक कशा प्रकारे ऑसिलेट होतो बघा, तर अशा प्रकारे ऑसिलेट होतो, आहे की नाही. तर बघा, हा जो ऑसिलेट आहे तर हा रिपीटेड काम आहे की नाही. सो दिस ऑल्सो पिरियडिक मोशन. या मोशनला सुद्धा आपण पिरियडिक मोशन म्हणू शकतो. जसं पहा, फॉर एक्झाम्पल जर आपण घेतो म्हटलं की एक ॲटम आहे. ठीक आहे. आणि या ॲटमच्या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन काय करत असतो तुम्हाला माहीत आहे, रिव्हॉल्विंग करत असतो. तर याचा अर्थ की द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड दिस न्यूक्लियस इज इन पिरियडिक मोशन. म्हणजे या इलेक्ट्रॉनचा मोशन सुद्धा पिरियडिक मोशनमध्ये आहे, कारण तो रिपीट बाय रिपीट असा काय करत असतो, रिव्हॉल्युशन करत असतो. ठीक आहे. न्यूक्लियस भोवती तो फिरत असतो. कळतंय ना तुम्हाला. ठीक आहे. तर दिस इज पिरियडिक मोशन. चला, मी डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतो. द मोशन विच रिपीट्स इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. चला, एक्झाम्पल लिहून घ्या. द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. अनदर इक्वेशन घ्या, एक्झाम्पल घ्या. द मोशन ऑफ पेंडुलम ऑफ ए क्लॉक. द मोशन ऑफ पेंडुलम ऑफ ए क्लॉक. अजून घ्या, द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. कळेल तुम्हाला. ठीक आहे. दीज आर द एक्झाम्पल्स पिरियडिक मोशन. ठीक आहे. आता पाहूया आपण की पिरियड काय असतो. बघा, पिरियड द टाइम टेकन बाय ए पार्टिकल टू कंप्लीट वन सेट ऑफ मुवमेंट. बघा, मी काय म्हणतोय, वन सेट ऑफ मुवमेंट. वन सेट ऑफ मोमेंट. बघा, द टाइम टेकन बाय ए पार्टिकल टू कंप्लीट वन सेट ऑफ मोमेंट. ठीक आहे. तर वन सेट ऑफ मोमेंटमध्ये तुम्हाला अडचण असेल हे काय आहे की नाही. इथपर्यंत कळलं टाइम टेकन बघा, लागणारा वेळ, आहे की नाही. परंतु वन सेट ऑफ मोमेंट काय, तर बघा, अर्थ ही सूर्याभोवती काय करत आहे तर फिरत आहे की नाही. तर बघा, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना तिच्यावर एक जो फेरा आहे तो किती दिवसात पूर्ण करतो तर 365 दिवसात. याचा अर्थ की 1 वर्ष तिला लागते.
बरोबर आहे. याचा अर्थ की पृथ्वीचा जो पिरियड आहे तो किती आहे 365 डेज, इट मीन्स 1 इयर आहे की नाही. म्हणजे हा झाला सेट ऑफ मोमेंट. कळतंय तुम्हाला की पृथ्वीने एक फेरा पूर्ण केला म्हणजे 365 दिवस लावले म्हणजे 1 वर्ष लावले, यालाच आपण 1 सेट ऑफ मोमेंट म्हणणार. कळतंय तुम्हाला. ठीक आहे. जसं इथं पहा इलेक्ट्रॉन सपोज करा की हे या पोझिशनवरून तो काय करत आहे रिव्हॉल्विंग करत आहे आणि हे पोझिशनवर वापस आला, याचा अर्थ त्याने 1 सेट ऑफ मोमेंट पूर्ण केला. किंवा इथे बघा हा जो ऑसिलेट होत आहे कोण पेंडलम, जर समजा मी या पोझिशनवर घेतला याला, ठीक आहे, अशा प्रकारे, आणि इथून मी याला रिलीज केला, ठीक आहे, तर सोडल्यानंतर काय होईल, हा पुन्हा त्याच्या मेन पोझिशन होईल, पुन्हा इकडे एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल आणि पुन्हा तो वापस इथे येईल. म्हणजे याचा अर्थ की याचा अशा प्रकारचं जे ऑसिलेशन आहे हे चालू राहील. जेव्हा तो इथून म्हणजे सपोज करू की ही बी कंडिशन आहे आणि हा मेन पोझिशन ओ आहे आणि हा सी पॉईंट आहे असं कन्सिडर करूया. म्हणजे बी ओ पुन्हा ओ सी, ठीक आहे, आणि पुन्हा सी ओ आणि पुन्हा ओ बी, अशा प्रकारे हा अशा प्रकारे आला आणि अशा प्रकारे गेला आणि अशा प्रकारे आला. म्हणजे याचा अर्थ की याने काय केलं आहे, एक त्याचं जे ऑसिलेशन आहे ते पूर्ण केलं. याचा अर्थ की 1 सेट ऑफ मोमेंट त्याचा पूर्ण झाला. ठीक आहे, कळतंय आता तुम्हाला. द टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कंप्लीट 1 सेट ऑफ मोमेंट इज कॉल्ड ॲज पिरियड. इट मीन्स पिरियॉडिक टाइम. समजला मग तुम्हाला पिरियॉडिक मोशन आणि पिरियड मधला फरक. ठीक आहे, चला आता आपण पाहूया. मी सुरुवातीला म्हटलं की ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक मोशन. ठीक आहे, तर ऑसिलेटरी मोशन्स पाहूया आपण आता. सो ऑसिलेटरी मोशन्स, नीट लक्ष द्या. ऑसिलेटरी मोशन या कशा असणार आहेत, तर बघा अशा मोशन्स की ज्या टू अँड फ्रो, अशा मोशन की ज्या टू अँड फ्रो आहे, किंवा अशा मोशन की ज्या अप अँड डाऊन आहेत. नीट लक्ष द्या, अशा मोशन्स की ज्या टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन आहेत अशांना आपण ऑसिलेटरी मोशन म्हणणार. आता टू अँड फ्रो म्हणजे काय, तर मागे पुढे, अप डाऊन आहे की नाही, वर खाली किंवा खाली वरी, अशा होणाऱ्या ज्या मोशन्स असणार आहे, तर या सर्व मोशन्सला आपण काय म्हणणार, ऑसिलेटरी मोशन्स म्हणणार. आपण म्हटलं होतं की ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक मोशन किंवा पिरियॉडिक मोशन इज ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे, तर मग आता प्रश्न आहे की सर्वच्या सर्व पिरियॉडिक मोशन्स ह्या ऑसिलेटरी मोशन आहेत का, किंवा सर्वच्या सर्वच ऑसिलेटरी मोशन्स ह्या पिरियॉडिक मोशन आहेत का. गोंधळात पडला आहे की नाही. खूप सोपं आहे. मी काय म्हणतोय की ऑसिलेटरी मोशन्स ह्या पिरियॉडिक मोशन आहेत का, सर्वच्या सर्व, किंवा सर्वच्या सर्व पिरियॉडिक मोशन्स ह्या ऑसिलेटरी मोशन आहेत का, असा माझा प्रश्न होता आहे की नाही. तुमचा गोंधळ वाढला असेल आता. तर बघा आता इथे आपण काय म्हटलं होतं की अर्थचं जे रिव्हॉल्युशन आहे किंवा अर्थ इज अराउंड द सन असं म्हटलं होतं, बरोबर आहे. तर बघा पृथ्वीचं हे या सर्क्युलर पॅथवरचं, या सर्कम्फेरन्सवरचं काय आहे, तिचं सर्क्युलेशन चालू आहे, म्हणजे रिव्हॉल्युशन चालू आहे. म्हणजे पृथ्वी पुढे किंवा मागे किंवा वर आणि खाली होत नाही आहे. याचा अर्थ की द गिव्हन एक्झाम्पल इज नॉट ऑसिलेटरी मोशन बट पिरियॉडिक मोशन आहे. कळते ना तुम्हाला. ठीक आहे, पिरियडिक मोशन आहे, कारण ऑसिलेटरी मोशनमध्ये आपण काय सांगितलं की अशा मोशन की ज्या टू अँड फ्रो आहेत, म्हणजे अप अँड डाऊन आहेत. जसं इथे पहा, दिस इज द पेंडलम. पेंडलम काय होताना दिसला आपला, असा ऑसिलेट झाला. याचा अर्थ की पुढे गेला मागे आला, पुढे गेला मागे आला. याचा अर्थ की तो ऑसिलेट आहे. याचा अर्थ की हे पिरियॉडिक मोशन पण आहे आणि ऑसिलेटरी मोशन पण आहे. बट द अर्थ, किंवा इथे मी इलेक्ट्रॉन दाखवला होता बघा की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती फिरतोय म्हटलं होतं आहे की नाही. तर इथे इलेक्ट्रॉन हा पुढे मागे वर खाली असा होताना दिसत नाही. याचा अर्थ की इलेक्ट्रॉन जी मोशन आहे ही पिरियॉडिक मोशन आहे, परंतु ती ऑसिलेटरी मोशन नाही आहे. डू यू अंडरस्टँड दिस. ठीक आहे, चला मग आपण ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन पाहूया. A periodic motion in which a particle moves to and fro about a fixed point, किंवा फिक्स पॉईंटला आपण इक्विलिब्रियम पॉईंट म्हणू शकतो, मेन पोझिशन म्हणू शकतो. ठीक आहे, इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन्स. एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही, ऑसिलेशन्स ऑफ पेंडलम ऑफ ए क्लॉक. ठीक आहे, अनदर इक्वेशन तुम्ही घेऊ शकता, ऑसिलेशन्स ऑफ निडल ऑफ ए सेविंग मशीन. बघा सिलाई मशीनची जी सुई आहे, सिलाई यंत्र जे आहे, तिची जी सुई आहे ती बघा वर खाली अशी मोशनमध्ये असते, बरोबर आहे. याचा अर्थ की ऑसिलेशन्स ऑफ निडल ऑफ ए स्विंग मशीन हे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ऑसिलेटरी मोशनमध्ये, जे की पिरियॉडिक मोशन पण आहे आणि ऑसिलेटरी मोशन पण असेल. डू यू अंडरस्टँड दिस. ठीक आहे, लिहिली व्यवस्थित डेफिनेशन आणि एक्झाम्पल. ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, ऑसिलेटरी मोशन आता तुम्हाला कळलं आहे. ठीक आहे, आता बघा की आपण या पुढे जो पॉईंट शिकणार आहोत
तो पॉईंट फार महत्त्वाचा आहे आपल्याला बघा, की क्लास 12मध्ये ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला आता या समोर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हा पॉईंट शिकत जायचा आहे, आणि हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे बघा ओव्हरऑल दिस चॅप्टरमध्ये, ठीक आहे ना. तर बघा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हा पॉईंट आपण आता स्टार्ट करणार आहोत. लिनियर SHM, ठीक आहे. तर बघा याला SHMला असं वाचायचं सिंपल हार्मोनिक मोशन, ठीक आहे ना. मी आता SHM म्हणणार, मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिंपल हार्मोनिक मोशन. बघा लिनियर पिरियडिक मोशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, ठीक आहे. चला आपण याला व्यवस्थित प्रकारे समजून घेऊया की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे काय, कशी असते, ठीक आहे. Suppose a ring, this is the spring. One end of the spring is fixed to rigid support and attach a block of mass to the free end of this spring. बघा मी या स्प्रिंगच्या जी एक बाजू आहे ती फिक्स केलेली आहे रिजिड सपोर्टमध्ये, ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय केलं आहे, एक वस्तुमान असलेला एक ब्लॉक मी त्यात जोडलेला आहे, ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, आणि हा जो ब्लॉक आहे हा मी अशा सरफेसवरती ठेवला आहे की जो फ्रिक्शनलेस सरफेस आहे. हा जो सरफेस असणार आहे हा कसा असणार आहे बेटा, तर फ्रिक्शनलेस सरफेस आहे, म्हणजे याचं फ्रिक्शन होणार नाही, ठीक आहे. तर आता मी काय करतो बघा की हा ब्लॉक काय करतो, थोडा पूल करतो, ठीक आहे. असा इकडे मी ओढतो, तो ओढल्यामुळं काय झालं की या स्प्रिंगमध्ये स्ट्रेस निर्माण झाला, ठीक आहे ना. म्हणजे स्प्रिंग ही ताणली गेली आहे की नाही. सपोज करू की तो इथपर्यंत मी काय केलं आहे, ताणलेला आहे. तर बघा ही जी आहे आपली मीन पोझिशन आहे असं कन्सिडर करूया. ऑसिलेटरी मोशनमध्ये मी डेफिनेशनमध्ये मीन पोझिशन हा शब्द तुम्हाला सांगितला होता, त्याला आपण फिक्स पॉईंटसुद्धा म्हटलं होतं. तर हा फिक्स पॉईंट आहे असं समजूया, ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, मी काय केले आहे, स्प्रिंग पूल केली आहे, त्यामुळे तिथं स्ट्रेस निर्माण झालं. आता नीट लक्ष द्या की इथे जो फोर्स निर्माण होणार आहे तो फोर्स असणार आहे बघा रिस्टोरिंग फोर्स, आणि रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला आहे बघा -kx, ठीक आहे. तर हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे बघा, हा रिस्टोरिंग फोर्सचं डायरेक्शन मात्र तुम्हाला कुठे दिसेल, मीन पोझिशनकडे आलेले दिसेल. सो दिस इज द फोर्स. आता तुम्हाला माहिती आहे स्प्रिंग ताणवल्यामुळं तिच्यामध्ये स्ट्रेस निर्माण झाला, आणि जो फोर्स निर्माण झाला बघा तो फोर्स असणार आहे F = -kx. यालाच आपण रिस्टोरिंग फोर्स असे म्हणतो. काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स, ठीक आहे. तर रिस्टोरिंग फोर्सचं डायरेक्शन हे ऑलवेज टुवर्ड्स द मीन पोझिशन असतं. बघा आपल्याला समजून घ्यायचं आहे लिनियर SHM काय आहे, ठीक आहे. टुवर्ड्स द मीन पोझिशन, द रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन, ठीक आहे. आता बघा की ही मीन पोझिशन म्हटलेलं आहे, आणि ही न्यूली फॉर्म एक एक्स्ट्रीम पोझिशन निर्माण झाली असं आपण समजूया. दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन. नाव इथपर्यंत मी हिला काय केलं आहे, खेचलेलं आहे, याचा अर्थ की ही एक एक्स्ट्रीम पोझिशन निर्माण झाली. तर आता बघा की मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये जे गॅप निर्माण झाला त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणूया. हा एक डिस्प्लेसमेंट आहे जे की एक्स अक्षराने मी दाखवेल. तर आता मला सांगा की डिस्प्लेसमेंट हे मीन पोझिशनपासून इकडे आपला एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जाताना दिसते आहे, म्हणून डिस्प्लेसमेंटची मेजरमेंट आपण कुठून कुठपर्यंत करणार, तर मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत करणार. याचा अर्थ की डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन हे आपण एक्स्ट्रीम पोझिशनकडे दाखवू शकतो, परंतु फोर्सचं डायरेक्शन हे मात्र कोणीकडे दिसते आपल्याला, तर मीन पोझिशनकडे दिसते आहे. याचा अर्थ की फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे तुम्हाला टोटली अपोजिट डायरेक्शन दिसत आहे, ठीक आहे ना. आता नीट लक्ष द्या की इथे जो आलेला आपला ब्लॉक आहे हा आपण काय करूया, जो स्ट्रेच केला होता, पूल केला होता, तो रिलीज करूया, सोडूया. तर नीट लक्ष द्या, सोडल्यामुळे काय झाला की तो इथे मीन पोझिशनवर येईल, ठीक आहे. आणि मीन पोझिशनवरून पुन्हा तो समोर जाईल, ठीक आहे. म्हणजे तो इथे येऊन थांबेल का, नाही. सपोज करा की तो इथे आलेला आहे, ठीक आहे. असा तर काय झालं बघा की या ठिकाणी हा जो स्प्रिंग आहे, हा स्प्रिंग जो होता आता हा काय होईल, तर अशा प्रकारे कॉम्प्रेस होईल. बघा हा कॉम्प्रेस झाला, काय झालं बेटा, हा कॉम्प्रेस झाला, ठीक आहे. तर आता बघा की हा जो ब्लॉक या ठिकाणी आलेला आहे, ठीक आहे. तर यावरती जो फोर्स निर्माण झाला आहे, तर हा फोर्स पुन्हा रिस्टोरिंग फोर्स आहे की नाही. आणि रिस्टोरिंग फोर्सचं डायरेक्शन हे ऑलवेज तुम्हाला मीन पोझिशनकडे असतं. नीट लक्ष द्या, म्हणजे इथे जर तुम्ही ब्लॉक आणलाय, इथून रिलीज केलेला तो इथे आला, ठीक आहे. म्हणजे असा कॉम्प्रेस झाला, ठीक आहे ना. जर स्प्रिंग हातात आणि तिला असं कॉम्प्रेस करा, सोडल्यानंतर काय होते बघा, स्प्रिंग ओरिजिनल साईडमध्ये येऊन जाईल, ठीक आहे. तर बघा ही इथे कॉम्प्रेस झाली आहे. तर मला सांगा की मीन पोझिशनपासून आता लेफ्ट साईडला हा कॉम्प्रेस झाल्यामुळे
तुम्हाला इथे जो गॅप दिसतोय तर हा आपला डिस्प्लेसमेंट आहे. तर डिस्प्लेसमेंट हे कुठून मेजर करणार आपण, मीन पोझिशनपासून इकडे ही एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे असं समजूया. तर अशा प्रकारे तुमचं डिस्प्लेसमेंट तयार होईल. सो डिस्प्लेसमेंट आणि दिस इज द फोर्स. तर बघा दोघांचंही डायरेक्शन तुम्हाला कसं दिसते आहे, अपोजिट दिसते आहे की नाही. तर आता नीट लक्ष द्या. हा मीन पोझिशन होता. सपोज करूया की इथे एक्स्ट्रीम पोझिशन आहे त्या ब्लॉकचा आणि इथे कॉम्प्रेस केल्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशन निर्माण झाला. ठीक आहे. तर बघा की इथे जो फोर्स निर्माण झाला या फोर्सचं डायरेक्शन हे या दिशेचं आहे मीन पोझिशनकडे, आणि इथे जो फोर्स निर्माण झाला याचंही सुद्धा डायरेक्शन हे मीन पोझिशनपर्यंत आहे. ठीक आहे, मीन पोझिशनकडे आहे. परंतु इथे जो डिस्प्लेसमेंट आहे मात्र हा डिस्प्लेसमेंट आपण असा मेजर करणार म्हणजे पॉझिटिव्ह एक्समध्ये, आणि अशा प्रकारे आपण हा निगेटिव्ह एक्समध्ये याचं डिस्प्लेसमेंट मेजर करणार या साईडकडून म्हणजे डाव्या साईडकडून आणि हे उजव्या साईडकडून. तर काय लक्षात येते अकॉर्डिंग टू दिस डायग्राम, तर आपल्याला काय लक्षात येते की फोर्स हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. तरच आपण म्हणील लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आहे. ठीक आहे ना. मी असा समोर आलो पुन्हा मागे गेलो याचा अर्थ मी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आहे का, नाही. ठीक आहे ना. कारण की जो फोर्स आहे तो फोर्स जो निर्माण होतो, ठीक आहे, जेव्हा पुढे मागे वस्तू जे ऑब्जेक्ट आहे ते होते तेव्हा त्यामध्ये जो फोर्स निर्माण होतो तो फोर्स मात्र ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन हवा, तरच आपण म्हणील लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. डू अंडरस्टँड दिस, कळतंय तुम्हाला. ठीक आहे. तर आता बघा की रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला मी तुम्हाला काय म्हटलं होतं की -kx आहे. ठीक आहे, कळेल तुम्हाला हे. ठीक आहे. आता आपण काय करूया की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन लिहून घेऊया. ठीक आहे, आणि एक्झाम्पल्स लिहून घेऊया. द लिनियर पिरियडिक motion of a body, the linear periodic motion of a body in which the restoring force bracket में ले जा और acceleration bracket complete करा is always directed towards the mean position, is always directed towards the mean position, and its magnitude is directly proportional to the displacement from the mean position, लिहिली व्यवस्थित. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा समजावून सांगतो मी. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आपण काय पाहिलं की जो लिनियर सिंपल हार्मोनिक कसे असते तुम्हाला सांगितलं मी की फोर्स हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन हवा. कळतंय ना तुम्हाला की जो फोर्स आहे हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन हवा. ठीक आहे. आता बघा की रिस्टोरिंग फोर्स कंसामध्ये मी तुम्हाला ॲक्सेलरेशन लिहा असं सांगितलं आहे की नाही. तर बघा जिथे फोर्स आहे तिथे ॲक्सेलरेशन आहे. जिथे फोर्स आहे, ज्या बॉडीमध्ये फोर्स आहे याचा अर्थ की त्या बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन आहे, मी ती बॉडी ॲक्सेलरेट करणार. डू अंडरस्टँड दिस. ठीक आहे. सो फोर्स इज ऑलवेज, दिस इज द रिस्टोरिंग फोर्स. फॉर्म्युला काय पाहिला आपण -kx. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सरांनी इथे -kx का लिहिला असेल. तर बघा की मायनस जो साईन आहे बघा, तर हा काय सांगतो आपला की फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. ठीक आहे ना. आणि इथे जो के घेतलेला आहे हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. पहिले आपण काय पाहतो की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हा पॉईंट मी तुम्हाला नंतर थोड्या वेळा सांगणारच आहे. ठीक आहे. तर नीट लक्ष द्या की फोर्स हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स कसा पाहिजे आपला मीन पोझिशनकडे पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचा मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट हवं. ठीक आहे ना. म्हणजे बघा हा फोर्स आहे मॅग्निट्यूडमध्ये. ठीक आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, हा त्याचा अर्थ आहे. मॅग्निट्यूड ऑफ इट्स मॅग्निट्यूड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. ठीक आहे ना. आणि हाच फॉर्म्युला आपण असा लिहितो -kx. ठीक आहे. तर बघा लिनियर एसएचएम कधी होणार, जर फोर्सचं डायरेक्शन हे ऑलवेज पाहिजे. ऑलवेज शब्द महत्वाचा आहे. ऑलवेज टुवर्ड्स दी मेन पोझिशन. ठीक आहे ना. व्यवस्थित डेफिनेशन लिहिली तुम्ही. ठीक आहे. आता एक्झाम्पल लिहा त्यामध्ये. ऑसिलेशन्स ऑफ पेंडलम ऑफ ए क्लॉक. अनदर एक्झाम्पल लिहा. oscillations of needle of a sewing machine. Another लिया. Oscillations of स्प्रिंगचं एक्झाम्पल घेतलं होतं ना आपण. स्प्रिंग लोडेड विथ मास. ऑसिलेशन्स ऑफ स्प्रिंग लोडेड विथ मास. ठीक आहे. हा आपण स्प्रिंग घेतला, हा एक पार्ट फिक्स केला. ठीक आहे.
तर अशा प्रकारे हा एक्झाम्पल आहे. ठीक आहे, जर याला आपण समजा खाली ताणवलं तर हा वर पण जाणार. ठीक आहे, मीन पोझिशनला कन्सिडर करून. ठीक आहे, मीन पोझिशन अलॉंग द स्टेट पॅथ हा फार महत्त्वाचा वर्ड आहे. ठीक आहे ना, समजलं तुम्हाला? व्हेरी गुड. आता मी तुम्हाला समजावून सांगतो की के इज इक्वल टू मायनस के एक्स आहे की नाही. चला नीट लक्ष द्या की हा रिस्टोरिंग फोर्स आहे. रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला तुम्ही ऑलवेज लक्षात ठेवायचा, मायनस के एक्स आहे. तर बेटा नीट लक्ष द्या की इथे निगेटिव्ह साईन काय सांगतो की फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. आणि के का आहे तर हा फोर्स कॉन्स्टंट आहे. काय बेटा हा फोर्स कॉन्स्टंट लक्षात राहील. के का आहे फोर्स कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, चला इथे लिहितो आता मी. सो एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. ठीक आहे, आता बघा की अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये तुम्हाला फोर्सची डेफिनेशन मास इंटू ॲसिलेशन दिसते आहे की नाही. तर बघा की फोर्सची जी किंमत आहे एम इंटू ए, इथे मी पुट केल्यास एम इंटू ए इज इक्वल टू मायनस के एक्स असं तुम्हाला मिळणार. ठीक आहे, आता आपण काय करूया, एमला इकडे आणूया. तर ॲसेलरेशन इज इक्वल टू मायनस के बाय एम इंटू एक्स. चला आता त्या डेफिनेशनमध्ये मी लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशनमध्ये रिस्टोरिंग फोर्स कंसामध्ये ऑरमध्ये तुम्हाला ॲसेलरेशन लिहायला आलं होतं, ती तुम्हाला इथे आता कळणार आहे. बघा की ॲसेलरेशन इज ऑल्सो अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. बघा ए फॉर ॲसेलरेशन आहे. ठीक आहे, आणि मायनस सिम्बॉल आलाय आणि बघा डिस्प्लेसमेंट आहे की नाही. तर के बाय एम इज कॉन्स्टंट हिअर. ठीक आहे, के इज अ फोर्स कॉन्स्टंट आणि एम इज अ मास ऑफ दॅट गिवन ब्लॉक, जे काय ऑब्जेक्ट असेल तो. ठीक आहे, ते कॉन्स्टंट असणार आहे. तर या ठिकाणी बघा मी काय करतो की वी यूज द ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आपण के बाय एम मध्ये ठेवू शकतो, म्हणजे के बाय एमची व्हॅल्यू आपण ओमेगा स्क्वेअर ठेवणार आहोत. ठीक आहे, हा पार्ट आपण समोर एकदा बघणारच आहोत. ठीक आहे, तर बघा इथे ओमेगा स्क्वेअर का घेतलाय, कारण की के बाय एमची व्हॅल्यू ही ऑलवेज पॉझिटिव्ह आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून हा मायनस साईन मायनस मायनस प्लस झालं नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे, सो ॲसिलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दिस इज द इक्वेशन फॉर ॲसिलरेशन. तर हे ॲसेलरेशनचं इक्वेशन होईल कुठे, तर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये ॲसेलरेशनचं इक्वेशन काय आहे मग मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. हे पुढे तुम्हाला अजून कळणारच आहे. ठीक आहे ना, थोडक्यात हे समजून सांगायचा मी ते प्रयत्न केला आहे, तो समजून घ्या. ठीक आहे, आता आपण पाहूया की फोर्स कॉन्स्टंटचं एस आय युनिट कसं काढायचं, CGS कसं घ्यायचं आणि त्याची डेफिनेशन काय तयार होईल आणि डायमेन्शन्स काय असतील ते. ठीक आहे ना, चला मग एफ इज इक्वल टू के एक्स हे मी मॅग्निट्यूडमध्ये घेतो, इन मॅग्निट्यूड. ठीक आहे, मायनस काढला आणि इन मॅग्निट्यूड लिहिला. ठीक आहे, सो के इज इक्वल टू काय तयार होईल बघा, तर एफ बाय एक्स होईल की नाही, गुणाकाराची इकडे भागाकारात येतील. ठीक आहे, आपण फोर्स कॉन्स्टंट डेफिनेशन इथं तयार करू शकतो बघा बाय युजिंग दिस फॉर्म्युला. काय होईल बघा, मॅग्निट्यूड बघा, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट. चला फोर्स कॉन्स्टंट डेफिनेशन लिहा. द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड फोर्स कॉन्स्टंट. ठीक आहे, जिथे आपण फोर्स लिहिलाय तिथे रिस्टोरिंग फोर्स पण लिहू शकता तुम्ही. द मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट. लिहिली डेफिनेशन. ठीक आहे, आता बघा की आपल्याला याचे युनिट तयार करायचं. सो एस आय युनिटमध्ये, एस आय सिस्टीममध्ये जे युनिट निघणार आहे केचं म्हणजे फोर्स कॉन्स्टंटचं, ते काय निघते बघा, तर फोर्स कॅन बी मेजर इन एस आय सिस्टीममध्ये आपण न्यूटनमध्ये मोजतो. बरोबर, या फॉर्म्युलावरून तुम्ही काढू शकता. क्लास 11मध्ये आपण शिकलेलो आहोत. तर मला सांगा डिस्प्लेसमेंट कशात मेजर कराल, तर मीटरमध्ये. याचा अर्थ की एस आय सिस्टीममध्ये फोर्स कॉन्स्टंटचं जे एस आय युनिट तुम्हाला निघणार आहे ते काय आहे, न्यूटन पर मीटर. व्यवस्थित लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता हे जर CGS मध्ये कन्वर्ट करत झाल्यास CGS युनिट तुम्ही याचं तयार करा केचं, तर काय होईल, डायन पर सेंटीमीटर. काय होईल बेटा, ते डायन पर सेंटीमीटर. कळेल. ठीक आहे, आता आपण डायमेन्शन्स तयार करूया. सो डायमेन्शन्स ऑफ के. ठीक आहे, आता डायमेन्शन्स ऑफ के बघा मी MLT मध्ये तयार करून दाखवतो तुम्हाला. याचा अर्थ M1 L0 अँड T - 2. सो डायमेन्शन ऑफ फोर्स कॉन्स्टंट इज M1 L0 T - 2. ठीक आहे, समजला मग तुम्हाला लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन काय आहे ते व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. या चॅप्टरवरील पुढील भाग तुम्हाला पुढील व्हिडिओजमध्ये दिसणार आहेत. ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करा आणि काही अडचण आल्यास मला कळवा.